मी नाही. तुला ग्राउंड कसं गेलं? मला लय बेकार अनुभव होता. आमच्या ओळखीत ना एक पोर होती, ती सारखी माझ्या पुढे पुढे पळत होती, त्यामुळं मला पळताच आलं नाही. अगं मग तुला बाजूनी पळता नाही आलं का? अगं पळणं होते, पण तेवढ्यात मागे एक पोर पडली, तिच्या गुडघ्याला लय लागलं. मग मी गेले तिच्याजवळ. मग तू पळाली नाही? नाही. तू काही मंदाड आहे का जरा? आधी पळायचं मग मदत करायची ना. पुढच्या वेळेस लक्षात ठेवील मी. तू ना जाऊ दे, तुला काही बोलून उपयोगच नाही. हिला काय ऐकायला येतं? हिचं जाऊ दे. आमचं काय झालं माहिती आहे का तुम्हाला? अरे आमचं सगळं प्लॉटलं ना सरांनी नेली ग्राउंडवरती, आणि ग्राउंडवरती सगळ्यांना केली उभी. हां, मी बघा चालाक, मी सगळ्यांच्या पुढे जाऊन उभं राहिलो, पहिला नंबर यावा म्हणून. अरे मग सरांनी काय केलं? सर म्हणलं पिछे मोड. मग काय, मी सगळ्यात मागे राहिलो आणि पोरांनी केली पळायला सुरुवात. पोरं अशी जोरात पळाली ना, मी काय घाबरलो नाही. मी पण बघा जोरात पळालो, एवढं जोरात पळालो ना तरी पण मागच राहिलो. पण दुसऱ्या राऊंडला मी नुसता किरला काय घेत तरी पण मागो. तिसऱ्या राऊंडला मात्र ना मी झ्यापाटा घेत मग मात्र मी ना मध्ये आलो बरं काय. आणि चौथ्या राऊंडला ना मी कुत्र्यागत पळालो. कसा? कुत्र्यागत. तेव्हा कुठे मी ना टायमामध्ये पोहोचलो. पण 5 राऊंड मारणार होतो, पण ते मास्तर थोडंसं चांगलं होतं ना, ते मला म्हणतं बाळा बस आता, तू टायमिंगमध्ये पोहोचलो. बासील का मारायचं? आर्मीला ना 4च राऊंड असतात. अरे 4च असतात, पण म्हणलं एखादा एक्स्ट्रा मारून ठेवा. कसं आहे, एखादं म्हणलं तू टायमामध्ये पोहोचलो नाही म्हणजे. शहाण आहेस. अंजे, तुला कसं गेलं? मला ना आधी लई भीती वाटत होती, पण नंतर आत गेले आणि सरांनी सूचना दिली. मग काय नाही, मग सगळं व्यवस्थित केलं मी. राहुल, अरे पण तुला ग्राउंड सोपं गेला असेल, चांगला अनुभव आहे तुला. सोप्पं असं नाही वाईब्या, मला पण जरा भीती वाटली पहिल्यांदा, कारण सगळी पोरं ना अकॅडमीची होती, चांगली पळणारी वाटली बघ. पण मी माझा अनुभव वापरला. ज्या चुका मी मागे केल्या ना त्या परत नाही केल्या मी, आणि मी टायमाच्या आत पोचलो. पण आता टेन्शन आहे फक्त रिटर्नचा. टेन्शन असं नाही, जरा काळजी वाटते रे. माझा एक मित्र आहे ना, त्याने हे प्रश्नपत्र दिले बघ सरावासाठी, त्यामुळे फॉर्मॅट बघून घ्या. इधर अंजे. राहुल्या, अरे पण मी कशाला बघू? तसं पण मी नापासच होणार आहे ना. अगं बघून तरी घे. पुढच्याही परत द्यायचंय. हा, झोपलेत अजून बघ. राहुल्या, अरे उठ की, अजून झोपलाय वय? सगळे वाटवाट करा आले. मला काय लक्षात नाही का आज काय आहे ते? काय आज? अरे तुम्हाला काय लक्षात आहे की नाही? आज निकाल आहे ना. अंजे, तुझा आता पेपर झाला ना, लगेच कसं काय निकाल लागला बरं? अरे आज 11 तारीख आहे ना. अरे आपण वाचलो होतो ना 11 तारखेला भरतीचा निकाल आहे म्हणून. काय? मग ए वाईब्या, उठ लवकर चल. राहुल्या, तुम्ही जा, माझा तुम्ही बोलू नये. ए वैभव, अरे उठ की लवकर. कधी सुधारायचं हा काय माहिती. अरे मी नाही झाले भरती, पण तुझं तरी बघ ना. चल उठ लवकर. अरे उठ. चला. चल लवकर. राहुल्या, तुझा नंबर सांग चल. अंजे, माझं नको पहिल्यांदा बघू, वाईब्याचं बघ. आता बर वैभ्या, तुझा नंबर सांग चल लवकर. ए नको नको नको, तुझाच पाहिला बघ आधी. बर.
अंजे काय झालं? अगं काय झालं? मी पास झाले. काय? पास झाले. तुझा नंबर सांग. 22 मी पण पास झालो ना रावल्या, मी पास झालो. वैभ्या, अरे तू नापास झाला. म्हणजे अगं एवढी मस्करी नको करू, खरं सांग ना मी पण पास झालो. मी पण पास झालो रे. वैभ्या, हा. अरे खरंच नापास झाला तू. मी नापास झालं. वैभ्या, तरी तुला किती वेळा सांगितलं होतं अभ्यास कर म्हणून. आता बस बोंबलत. टोमॅटो दिवा लावलाय ना. राहुल्या, आता तुझा नंबर सांग. 22,512. अरे रेंज गेली. आली आली, रेंज आली, रेंज आली. अरे पण एरर येतोय आता. राहुल्या, तू पण अगं तू काय? तू पण अंजे तू पण काय? पटकन सांग. तू पण नापास झाला. मी पण पास झालो. देवाच्या पाया पडून येऊया. चल. वैभ्या, तुम्ही पण चला. वैभ्या, नको लय नाराज हो. अगं मी नाही नाराज, मी तर उलट लय आनंदी आहे. रावल्या ना अंजी पास झाली म्हणून. हा, शेवटी आपलीच चूक आहे. तो राहुल्या बघ 4-5 वर्ष झालं प्रॅक्टिस करतोय, तेव्हा कुठं तो आता भरती झालाय. आणि आपण तर आताच प्रॅक्टिसला लागलो होतो, आणि तरी अपेक्षा ठेवली होती का भरती हो म्हणून. आणि अंजी ती तर पहिल्याच भरतीत पास झाली. ती असं नाही का आपण पण अभ्यास नव्हतो करीत, त्यांच्या माग माग आपण पण अभ्यास करत होतो ना. जाऊ दे, आता ना आपण परत सुरुवात करू, आणि पुढच्या वेळेस नक्की भरती येऊ, मला विश्वास आहे. मी नाही, अगं आपण भरतीला लय हलके घेतले. खरं आहे वैभ्या. अंजी आणि रावल्या रात्रंदिवस अभ्यास करत होती म्हणून ती पास झाली. आपण पण आता ना पुढच्या वेळेला नक्की भरती होऊन दाखवायचे, लय कसून अभ्यास करायचा.
हा वैभ्या. बस. मधुकरराव, राम राम. अरे काय रे मारुती, बस. काय चाललंय? काय नाही, बसलोय. होय का? आणि खालच्या रानात काही पेरलं नाही? अरे उद्या पेरणार आहे, उद्या गहू पेरणार आहे आणि हरभऱ्याचं चाललंय परवा. असं का? बरं आहे. आता शेड कशाचा मारलाय तिकडे? अरे तुला माहित नाही वय, अरे गावरान कुक्कुट पालन चालू केलंय. हो का? अरे वा, किती पक्षी आणले? आहेत 50 आहेत. वाह. सुरुवात केली आहे, बघू पुढं काय होतंय. बरं आहे. पण तू कसं काय इकडं? अरे मी काय म्हणत होतो, ते माझ्या नांगराचा जरा फाळ तुटलाय. आजच्या दिवस तुझा नांगर देतो का? बरं जा घेऊन. तसं मी परवाच पेरणार आहे. लय बरं झालं बघ, आज नांगरून घेतो आणि उद्या नाहीतर परवा दिवशी पेरून घेतो. चालतंय की. बाबा, बाबा, हे घ्या पेढे. हे घ्या. अरे पण पेढा कसला? बाबा, मी आर्मीत भरती झालो. काय म्हणतोस पोरा? हो बाबा. खरं? हो. मारुतीराव, पोरांनी करून दाखवलं. लय कष्ट केलं पोरानं. मी नग नग म्हणत होतं, पण पोरानं जिद्द नाही सोडली. पोरा, मला तुझा अभिमान आहे. वा राहुल्या, नाव काढलंच बघ. आणि आमच्या अंजीचं काय झालं रे? अंजीच ती आली बघा, तिलाच विचारा. अंजे, अगं काय झालं? ते मी पण आर्मीत भरती झाले. अरे वा. बापुरे, नाव काढलंच बघ. आता कुठं गावात मी ताट मानून चलत बघ. नाहीतर दीपी गेल्यापासून ह्या गावकऱ्याने लय नाकात दम करून सोडला होता. तू मात्र माझं नाव काढलंस पुरी. अभिमान आहे मला तुझा. वा मधुकरराव, आपल्या पोरांनी नाव केलं बघ आपलं. जे म्हणलं ते करून दाखवलं बघ त्यांनी. मला बी लय आनंद झालाय. दगडे खानदानातलं पहिलं पोरे आर्मीत भरती होणार. पोरा, मला तुझा लय अभिमान आहे बघ. अरे मधुकर, आमच्या कोकाटी परिवारातली ही पहिली पोर आहे जी आर्मी भरती झाली. लय अभिमान वाटतोय बघ. नाव काढलं पुरीने. आनंद झाला पुरी, लय आनंद झाला बघ. मी रडताय का आता? अगं अंजे, रडत नाही. हे आनंदाचे अश्रू आहेत बघ. तू केलेल्या कष्टाला आज फळ आलं बघ. लय खुश आहे मी आज, लय खुश आहे. अगं हे रडू नाही, हे आनंद अश्रू आहेत माझे. तू भरती झालीस, ह्याच्यातच मी सगळं मिळवलं. नाव काढलंस पोरी, नाव काढलंस. मधुकर, मी काय म्हणतोय, बोल की. आता दोन्ही बी पोरं आर्मी भरती झालेत. त्यांच्या पायावर उभे आहेत. तेव्हा मी म्हणतोय, आमच्या अंजीला तुमच्या घरची सून करून घेणार का? मारुती, तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण मला गावात सोयरीक नाही जुळवायची बघ. अरे पण मी काय म्हणत होतो, तसे आपले जुने नाते आहेत.
बघ बाबा, विचार कर. मामा तुम्ही थांबा. बाबा मी तुम्हाला आजपर्यंत काय नाही मागितलं, पण आज पहिल्यांदा काहीतरी मागतो तुम्हाला. मी लग्न केलं तर अंजी बरोबरच, नाहीतर कुठल्याच पोरीवर लग्न करणार नाही. अरे मधुकर, माझ्याही उडत उडत कानावर आले बघ. दोघांचा लय जीव आहे एकमेकावर, आणि दोघं बी एकमेकाला लय साथ देतात. एवढी परीक्षा पास झाली ती त्यांच्या कष्टानं, एकमेकाच्या सोबतीनं. म्हणूनच म्हणतोय, घे अंजीला तुझी सून करून. दोघ जण आनंदानं संसार करतील बघ. पोरा, तू आतापर्यंत माझ्याकडे काय बी मागितलं नाही बघ. पहिल्यांदाच काहीतरी मागतोयस. तेव्हा मी बी तयार आहे तुझ्या लग्नाला. मारुतीराव, देऊ बार उडवून, काय म्हणताय? लय चांगलं झालं बघ. देऊ बार उडून. ते जेव्हा म्हणतील तेव्हा देऊ. चालतंय की. बरं मी काय म्हणतोय, तारीख कधी काढायची मग? काय रे पोरानो, कधी करायचं मग लग्न? आता आम्हाला काय विचारताय, तुम्हीच ठरवा आता. जाऊ दे, यांची एवढी ट्रेनिंग होऊ दे, मग दणक्यात लग्न लावून देऊ आपण. चालतंय की. पोरं खुश तर आपण खुश. होय बघ. त्यांच्या पुढं काय आपलं. जा, गावात पेढे वाटा. दिदे, धर पेढा खा. आम्ही आर्मीत भरती झालो. धर. मावशी कुठे आहे ग? मम्मी गेले फाट्याला ठीक आहे बाळा. आणि काका? पप्पा गेलेत गुरांकडे. बर, सांग त्यांना. येतो. चल. बाबा, तंबाखू काय खाता? पेढे खा. ठीक आहे. आम्ही आर्मीत भरती झालो. ठीक आहे ठीक आहे. मस्त. चला येतो. हा. बाबा आहेत. चल. बाबा पेढा घ्या. आम्ही आर्मीत भरती झालो. हा. चला. म्हातारा आई कुठे? बर, नंतर येतो. चल. मावशी, धर पेढे घे. आम्ही आर्मीत भरती झालो. अंजे, मी काय म्हणतो, त्याला पेढा दिलाच पाहिजे का? राहू दे की द्यायचं. दिलाच पाहिजे. जी लोक आपल्यावर जळतात ना, त्यांना तर पहिला पेढा दिला पाहिजे. याला नको का कळायला, आपण पण भरती होऊन दाखवलं म्हणून. चल. स्वच्छ. आजचे फुले एकदम टवटवीत दिसत आहे. छान छान. असाच कारभार पुढे चालला पाहिजे. हो अंजली, या या या. हो अंजली, पेढे कसले? भरती झाले मी. झालात? वा वा वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. घ्या फुल. नाही नको. हो तुम्ही भरती झाला म्हणून घ्या. नको, राहू दे. बरं, हे भिकारीने झालं का भरती? बंटी, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? त्याच्याशी नीट बोलायचं. अहो अंजली, चिडताय कशाला? हे आरामखोर काय करणार देशाची सेवा? ह्याची लायकी आहे ना संडास साफ करायचीच आहे. बंटी, आदरानं बोलायचं त्याच्याशी. इंडियन सोल्जर येतो आता.
आणि माझा होणारा नवरा. आमचं लग्न ठरलंय, ते पण घरच्यांच्या सहमतीने. कळलं का? तुला चोंबडेपणा करायची लई सवय आहे ना? जा सांग कुणाला सांगायचंय आता. मी नाही घाबरत तुला. ए घाबरत नाही. हे बघ, तुला मारून पण ना काय उपयोग नाही. आणि अजून वेळ नाही गेली, त्यामुळे सुधर आणि काहीतरी चांगलं काम कर आयुष्यात. आणि आतापर्यंत सगळं सहन केलं, पण इथून पुढं सहन करणार नाही. त्यामुळे लायकीत राहायचं. चला अंजी. ए वैब्या, अरे तू का नाही आला? अरे किती वाट बघितली तुझी. अरे तो नापास झाला म्हणून नाराज आहे. वैब्या, अरे नको ना राजू. अरे तू यावेळेस भरती नाही झाला, पण पुढच्या वेळी ना नक्की भरती होशील बघ. अरे मी नाराज नाही. आता मी अभ्यास नाही केला म्हणल्यावर मी कसं काय पास होईल? आणि तसं पण मला नव्हती भरती द्यायची. मी आपल्या तुझ्या मागं मागं येत होतो. पण रावल्या, तू आणि आंजी दोघं भरती झालेले बघून ना मी लय खुश आहे बघ. ए वैब्या, काय पण काय बोलतो? फक्त मागं मागं यायचं असतं तर इथवर नसतं आला. मला माहितीये ना तुझ्यात पण जिद्द आणि इच्छा आहे. बघ बघ तू असाच अभ्यास करत राहा, पुढच्याही नक्की भरती होशील. आणि तुझं काय रे, ते मिनी बघ, तिचं तर कवा ग्राउंड क्लिअर नाही झाले. ती नाराज आहे का? अगं अंजे, मी नापास झाले मला त्याचं काही नाही वाटत. पण तू आता आर्मीत जाणार आणि मी गावाकडे एकटीच राहील, यातच मला लय वाईट वाटत आहे. हा ना रावल्या. अरे आता तुम्ही दोघं भरती झाले म्हणजे तुम्ही दोघं आता सीमेवर जाणार. आंजीचं बाप तुमच्या दोघांचं चांगलं लग्न लावून देणार. आता मीच एकटा वाढणार. मलाच बघायला लागेल कुठंतरी आता. कुठं कशाला, मी आहे की. काय? म्हणजे मी आहे की त्याच्या सोबत. मिने, कधीपासून चाललंय हे? वैब्या भावा, नाद केला की तू. अरे कसला नाद, मलाच काय माहित नाही काय बोलत होते. काय ग, काय म्हणतोय तू? त्याला तर काय माहित नाही. कोणालाच नाही माहिती. तुम्हाला पण नाही माहिती आणि वैब्याला पण नाही माहिती. मलाच माहिती तुम्हाला लय आवडत आहे. ए मी कधीपासून आवडायला लागलो तुला? लय दिवसापासून. अगं मग सांगितलं का नाही? अगं म्हटलं तू रागवशील, त्यामुळे कधी हिंमतच नाही झाली सांगायची. वैभ्या, आता आम्ही दोघं गेलो ना तरी पण मिनी हाय तुझी काळजी घ्यायला, तुझ्या सोबतीला. अंजे, आपण मागं तर नाही एवढं बोलतोय, पण वैभव एका शब्दानं बोलला नाही की त्याला मिनी आवडते म्हणून. मला असं वाटतंय की त्याला मिनी आवडत नसेल. नसालाच आवडत. ए मी असं कधी बोललो? मग हा तर कुठं बोललास? पण तसं काय नाही. मग कसं आहे? कसं? सांग, सांग की. लवकर सांग. ए, सांग की. सांग. आवडते की नाही? आवडते. आवडते. अंजे, 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 मी आज ना लय खुश आहे बघ. जे स्वप्न बघितलं होतं ना ते आज पूर्ण होते. हो ना? अंजे, तुला काय झालं? तू काय एवढी शांत आहे? काय नाही. अंजे, काय झालंय? सांगते की नाही का मी जाऊ? चालू ना. राहुल्या,
काय झालं सांग. तुला आनंद झाला नाही का ग? झालाय. मग तुला माहितीये ना, पण लवकर नाही भेटणार आता. बर, असं आहे वय. अगं पण आपण कायम थोडी जाणार आहे का? आपण परत लवकर भेटणारच आहे की. आपण लवकरच परत भेटणार आहे ना. माहितीये, पण तुझ्याशिवाय एवढा दिवस राहायची सवय नाही मला. कसं तरी वाटतंय. अगं मला पण सवय कुठे आहे. तुला माहिती आहे ना, आपलं पहिलं प्रेम आर्मीच आहे. त्यामुळं तू पण ट्रेनिंग मन लावून पूर्ण कर अंजे. नंतर आपल्याला भेटायचंच आहे. मग का तोंड पाडून राहायचं? मला तुझी लय आठवण येईल. अगं मला पण लय आठवण येईल तुझी. तू शांत हो बघू. अंजे असं नको येडेगत करू. आपण लवकरच परत भेटणार आहे. आणि तुला काय वाटते, मला तुझी आठवण येणार नाही का? पण मला नाही वाटत तुला माझी आठवण येईल असं. मला तुझी रोज आठवण येईल. मला तर नाही वाटत. तुला खरं नसून वाटत तर नाही वाटू दे. मला माहिती, मला तुझी रोज आठवण येईल. बर, तू डोळे बंद कर बघू. का? आधी बंद तरी कर, मग सांगतो. राहुल्या, तसलं काय ना, तुला सांगितलंय ना आधीच, जे काय ते लग्नानंतर. तुला बंद कर म्हटलं ना, बंद कर. बर. अंजे बर, जागते. नको उघडू. उघडू? थांब जरा. हा, आता उघड. राहुल्या, माझ्यासाठी आणलेत? नाही, माझ्यासाठी आणलंय. तिच्या आधीच कानाखाली वाजवली, तुझे पण एक वाजव ना. वाजव बघू. वाजव वाजव. राहुल्या, गप ना. अगं तुला नाही आणणार मग कोणाला आणणार? आवडलं तुला? लय भारी आहेत. आणि पैंजण ना नेहमी सोबत ठेव, माझी आठवण म्हणून. पण मला तिकडे कुठं घालता येणार? तिकडे तर ट्रेनिंग चालू असेल ना. आत्ता तर घालू शकतेस. तूच घाल की. छान वाटते ना? लय भारी आहेत. अगदी तुझ्यासारखं. म्हणजे खरं सांगू, मला पण नाही करमलं तिकडं.
लांब असले ना तरी कायम तुझ्या सोबत आय लव्ह यू. आय लव्ह यू. राहुल्या काय? अरे नको ना जाऊ. अरे मग राहू का इथंच? नको बरं ना जा. पण ऐक, हम्म. तिकडे ट्रेनिंगला म्हणतात लय पुरे असतात. मला एक दोन पुरीचा नंबर पाठव बरं का. पुरी बघायला चाललाय का तू? ट्रेनिंगला चाललाय ना तिकडे? पोरींचा नंबर पाठव. वाईट आहे. तुला तर मिनी आहे ना, त्याच्यासोबत राहा, त्याची काळजी घे. आणि मी ट्रेनिंगमधनं परत येईपर्यंत तू पण भरती झाला पाहिजे, कळलं का? आणि अभ्यास कर. अरे पण मी कोणाबरोबर प्रॅक्टिस करू? मिनी बरोबर आणि कोणावर करतोस? अभ्यास कर आणि प्रॅक्टिस पण कर. काय? अंजी, तुझी लय आठवण येईल का आता कॉलेजला गोऱ्यांकडं एकटीलाच जायला लागल. मला पण तुझी लय आठवण आहे. आणि एकटीला कायला, मायाला जा की घेऊन सोबत. तिचं आणि माझं कावा पटायचं. बर, मी नसताना अभ्यासावर लक्ष दे आणि वेळेवर प्रॅक्टिसला जा. हा, होय, देईल लक्ष. आणि उगाच त्या वैभ्यासोबत भांडण नको करत बसू. आता मी कशाला भांडू? हा, आता कशाला भांडशील ना तू वैभ्याशी? तुला तर माझी आठवण पण नाही यायची आता. तसं नाही का अंजे, लय आठवण येईल. राहू दे. वैभ्या इकडे. आता आम्ही नसताना उगाच भांडण नका करू, चांगलं प्रेमाने राहा. हा, आणि तू पण नीट जा आणि पोचल्यावर मला आठवणीने फोन कर. करते. तुला म्हणलं होतं ना मी, नक्की भरती होणार. आणि आज तो दिवस आला. सूर्या, तो दिवस तर आलाच, पण तू जे मध्ये बोललास ते बिझनेस बद्दल, मी परत येईपर्यंत ना सुरुवात करतो पण भावा. काय? आणि ह्या माकडाला पण सोबत घे, तेवढीच मदत तुला होईल. मला वाटत होतं की तुम्ही दोघं भरती व्हाल. या येड्या गायबाण्याचं काही खरं वाटत नाही मला. असू तरी होईल लवकरच भरती. होशील ना? होणार ना. मिस करेन तुम्हाला भावानं. पोरांचं सापान पूर्ण झालं बघा एकदा. होय बघा, लय पोरांनी कष्ट घेतले. अंजीची आई तिला प्रॅक्टिसला नाही जाऊ द्यायची, पण पोरगी पहाटे उठायची आणि प्रॅक्टिसला जायची. लय कष्ट घेतले बघ पोरीनं. रात्री अभ्यास करायची, सकाळी उठून प्रॅक्टिसला जायची. तिच्या कष्टाला फळ आलं बघ. हा ना, राहुल्यानी पण लय कष्ट घेतलं, रात्रीचा दिवस केला. बरं झालं, बरं झालं. आपल्या पोराने नाव काढलं आपल्या गावात. चांगलं वाटतंय, अभिमान वाटतंय आता पोरांचा. अंजे, सगळं सामान घेतलं ना? हा, घेतलंय. घरी काही विसरले नाही ना? नाही. पाण्याची बाटली घेतली? हा, घेतली. अंजे, काळजी घे. हा. आणि तुम्हा दोघांचं बी ट्रेनिंग बेळगावलाच आहे ना? नाही नाही, माझं थोडं लांबच येतो. होय का? पोरा, लय कष्ट घेतलंच बघ, त्याचं चीज झालं. आता ट्रेनिंगकडं नीट लक्ष दे, नीट पूर्ण करून ये. काय? हो बाबा. हे असू दे. अहो आहेत माझ्याकडे पैसे. काय असू दे रे, खर्चही होतील तुला. काय? आणि एक लक्षात ठेव, तुझं लगीन ठरलंय अंजी बरोबर, तेव्हा नुसता बोलत नको जाऊ तिच्या बरोबर. काय? नीट लक्ष दे आणि ट्रेनिंग नीट पूर्ण करून ये. काय? बाबा, ट्रेनिंग पूर्ण करूनच परत येईन मी. एकदा ट्रेनिंग झाली आणि तुम्ही गावात आलं का नाही, चांगलं जंगी लग्न लावून देऊ आपण तुमचं. चांगली ट्रेनिंग द्या. अंजे,
आणि लक्ष द्या. काय काळजी घ्या एकमेकांची. हो बाबा, तुम्ही काळजी करू नका. मारुतीराव, एसटी नाही आली? होय ना, बराच वेळ झालं खाली जाऊन. आम्ही एसटीने जाणार नाही, बाबा येतो सोडवायला. बाब्या, तो गाडी चालवतो का नीट? अहो त्याला गाडी येते नीट, आम्ही जातो व्यवस्थित, तुम्ही नका काळजी करू. मग ठीक आहे, पोचल्यावर फोन कर. बाबा आला. आला बरं. बॅग ठेव. येतो. नीट लक्ष दे. येतो. काळजी काळजी घे पण. तू पण काळजी घे. नीट नाही का त्यांना? हा? सुरज, लवकर. काळजी. अंजय काळजी घे बाळा. नीट राहा. मी नीट राहतो. आणि मिनीची काळजी घे. मिनी बाय. चला, येतो. अरे राहू दे. काळजी घ्या पण. आणि फोन करा पोचल्यावर. हो काय? करतो. अय राहुल्या, बाहेर ये. काय तुझं? गाडी का अडवली? काय नाही, निघाले का दोघं ट्रेनिंगसाठी? हो, तुला काय करायचं? अरे काय नाही, तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो आम्ही. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. आता व्यवस्थितपणे जा आणि चांगली ट्रेनिंग करा. गावची अजिबात काळजी करू नका, आम्ही आहे गाव सांभाळायला. का हो अंजली, वहिनी, तुम्ही? चालतंय की. राहुल, ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि काळजी घे, तुझी पण आणि अंजलीची पण. आणि लवकर परत या ट्रेनिंग पूर्ण करून. आम्ही सगळे वाट बघतोय तुमची. भाऊ, यंदा तुम्ही निवडून आला ना की आपण गावात एक योजना काढू कसली? भरतीची. म्हणजे नवीन पोर प्रोत्साहित होतील ना. हा, असं पण अंजलीला आणि राहुल्याला बघून बरं प्रोत्साहित होतीलच. नाही आणि मला जमलं तर मी पण मदत करणार आहे ह्याच्यामध्ये. चला आता या तुम्ही, उशीर होत असेल तुम्हाला. आणि काय लागलं तर कॉल करा. आणि गावची अजिबात काळजी करू नका, आम्ही आहे गाव सांभाळायला. या, अभिनंदन परत एकदा. थँक्यू. अंजली, ऑल द बेस्ट. थँक्यू. काळजी घे. बाबा, व्यवस्थित घेऊन जा रे यांना. या. काय वाटलं तर फोन करा बंटीला. बंटी, तू खरंच सुधारलाय का अजून काय प्लॅनिंग आहे? अरे बाई, बस, अजून काही प्लॅनिंग नाही. आता गावचा विकास हेच माझं प्लॅनिंग. मग आता जाऊ का? जेवायचा वेळ झालाय, येते का जेवायला? खरंच विचारतोय? हा, चल, 2-2 घास खाऊ आपण. नाही नको. नाही आली असते ना. नाही अगं एका ताटात खाऊ. अरे नको ना. चिपावळट कुठे. चले. नमस्कार, मी तुमची लाडकी अंजली. आणि मी तुमचा लाडका राहुल्या. मी तुमची लाडकी मिनी.
प्रत्येक गोष्टीची जशी सुरुवात असते तसा तिचा शेवट पण असतो. कंदीलचा हा शेवटचा एपिसोड. हो, आणि आजपर्यंत तुम्ही आम्हाला खूप प्रेम दिलं, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आणि इथून पुढेही असेच प्रेम देत राहा. कंदील वेब सिरीज जरी इथं संपत असली तरी रोहिदास फिल्म प्रोडक्शन इथे थांबत नाही. ते अजूनही तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येणार आहे. तोपर्यंत कंदीलचे एपिसोड्स पाहायला विसरू नका. लाईक, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.